पूर्ण रस्ता बंद केलेला आहे हवाला परळचा. पूर्ण पोलीस फोर्स आहे आणि त्या साईडला क्राऊड उभं केलं आहे. जाऊन देत नाही एकदम खराब पाऊस. ना भविष्य आणि हा ह्याच्यासाठी गेलाय कारण भविष्य नाही, डोळ्यात पाणी अंगावर काटा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. हा आपला पहिला ब्लॉग आहे आणि खूप दिवसांपासून विचार करत होतो की ब्लॉग चॅनल मी सुरू करू, पण ब्लॉग चॅनल सुरू करण्यासाठी मला काहीतरी टॉपिक हवं होतं आणि सुरू करण्यासाठी हा दिवस सगळ्यात मोठा आहे. त्यामुळं मी आजचा दिवस निवडला आणि चिंतामणीच्या आगमन सोहळ्यापेक्षा जास्त मोठा दिवस कोणता असेल. पूर्ण रस्ता बंद केलेला आहे हवाला परळचा. पूर्ण पोलीस फोर्स आहे आणि त्या साईडला क्राऊड उभं केलं आहे. जो चिंतामणी तिथून निघेल कारखान्यातून तिथे पूर्ण पोलीस फोर्स आहे आणि बंद करून तिथून गणपती निघून त्या साईडने फ्लायओव्हरला. पॉवर ऑफ चिंतामणी. आणि चिंतामणीच्या आगमन सोहळ्यामध्ये सामील झाले आहेत आमचे छोटे मामा आणि आमच्या मोठ्या मामाचे छोटे मुला पियुष भाई. सायलीला ना श्री साई म्युझिकल. हा असा पूर्ण बंदोबस्त आहे. भूतो ना भविष्य आणि हा ह्याच्यासाठी गेलाय कारण भविष्य नाही, डोळ्यात पाणी अंगावर काटा. आणि ही गोष्ट केली याच्यासाठी आहे कारण सगळे जुळून आलेत. रेशीम घाटी, परेल वर्कशॉप, चिंचपोकळीचा चिंतामणी 2017 नंतर पहिल्यांदा 8 वर्षानंतर परेल वर्कशॉपमधून बाहेर येतो आहे. 2017 परेल वर्कशॉप, पाऊस, आजची डेट 17 रविवार, पाऊस, चिंतामणी आणि चिंतामणी येतो एक नवीन रूपामध्ये. तर ते रूप पाहण्यासाठी आज सकाळपासूनच इथे, काल रात्रीपासून इथे पूर्ण पोलीस फोर्स जमा आहे. बॅरिकेड्स लावलेत, क्राऊड जमा झाला आहे आणि अशा प्रकारचे मदतीचे कक्ष दर 3-5 फुटाला लावलेले आहेत. पोलिसांचे मदतीचे कक्ष आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत, लाईव्ह आहे. तर ह्याच्यासाठी तसा टायमिंग त्यांनी 12चा दिला आहे, पण आम्ही खूप स्मार्ट आहे. दरवर्षीसारखे आम्ही लवकर येऊन थांबतो कारण ते लोक लवकर गणपती काढतात आणि पुढे येऊन जातात. काही उभा राहायला जागा नसते. आता आम्ही एकदम मस्त चालतोय बागेमध्ये. थोड्या वेळाने बघा बागेचे हे वरती काटे होणार, आम्ही काटे झाडांचे. तर आता पलीकडे जायला आम्हाला करावं लागणार आहे कसरत. स्ट्रगल आहे. ये देखिए भैया, ये देख रे हो भाई, जाओ. तर असा चिंतामणी इथून जाणार आहे ब्रिजच्या इथून. पहिल्यांदा हा जो ब्रिज आहे तो पूर्णपणे बंद केला आहे. पूर्णपणे नाही होत असं कधी. आणि ही गोष्ट आहे फक्त आपल्या चिंतामणीसाठी. आणि खूप दिवसांपासूनचा विचार होता ब्लॉग बनवायचा. ब्लॉग किंवा व्हिडिओ म्हणू शकतो मी व्हिडिओ. तर काही प्रिपरेशन नाही आपल्याकडे, ना सेल्फी स्टिक आहे ना काही आहे, फक्त फोन आहे. आणि पहिला व्हिडिओ मला दाखवायचं ह्याच्यासाठी आहे विदाऊट काही इक्विपमेंट. आपण जे मी दरवर्षी एक्सपिरियन्स करतो चिंतामणीच्या आगमनासाठी, तो एक्सपिरियन्स कसा असतो. भयंकर गर्दी आणि तुम्हाला ते पूर्ण मॅनेज करावं लागतं. तर मी तसंच व्हिडिओ बनवेल जसं मी दरवर्षी बनवतो आणि एन्जॉय करतो. इथे आहे लाईव्हची गाडी. पुढे परळच्या राजाची गाडी आहे. पुढे पोलीस आहे, इथे पोलीस आहेत. आणि हा बघा, पहिल्यांदाच चिंतामणीच्या आगमनाला एवढ्या जोरात पाऊस येणार आहे. तसा 2017ला पण आलेला आणि ह्यावेळेस जोरात येणार आहे आणि तो यायला सुरू झाला आहे. जसं सिद्धेश जाधव तिकडून आपल्याला सांगितलं होतं की जी मूर्ती असेल ती असणारे अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी, सेम तशीच मूर्ती सिद्धेश दादांनी दिलेली आहे. संभाजी महाराजांच्या रूपात बघून जी मूर्ती आपल्याला वाटते
मी आता ते माझ्या शब्दात नाही सांगू शकत आहे. तुम्ही माझ्या फक्त भावना समजू शकता की मला काय बोलायचं आहे. मूर्ती बघा, मूर्तीची फिनिशिंग बघा काय दिली आहे. मूर्तीची जी पोज आहे, मूर्ती एवढी रुबाबदार वाटते. चिंचपोकळीचा चिंतामणी एवढा रुबाबामध्ये आलाय ह्या वर्षी. हाईट सुद्धा थोडी मोठी दिलेली आहे गणपतीची आणि मुकुट आणि फेस जो सरळ दिलाय एकदम राजासारखा बसलेला सिंहासनावरती. हालत एवढी जाम झाली आमची. आता आम्ही ब्रिज क्रॉस करून चाललोय आता कारण गणपतीच्या मागे बाजूनी जायला कुठंच आम्हाला पॉसिबल नाही आहे. मग आम्ही करतोय की आता जो लालबागचा फ्लायओव्हर आहे त्याला क्रॉस करून त्या साईडनी जाऊन लालबागच्या मंडपाजवळ बसायला. परळचा फ्लायओव्हर. आता आम्ही लालबाग मंडपाच्या इथे बसेल. गणपती बघण्याची 3 ठिकाणं असतात चिंतामणी. एक जिथून आगमन होतं ते ठिकाण, दुसरं लालबागचं ठिकाण आणि तिसरं चिंतामणीच्या गेटच्या जवळ. ह्या 3 ठिकाणी जास्त उत्मात करायचं नाही. आता एवढी गर्दी आहे, आमची हालत बघा. आणि या पावसाने मग मध्ये जोर मारला. 3 तास झाले आम्ही उभं राहिलो आणि गणपती बाहेर यायला आणि पाऊस सुरू व्हायला. त्यांना दादा आमचा ब्लॉग बनवतोय, त्याला पण फॉलो करा आणि मला पण करा. आमचा पहिलाच ब्लॉग आहे, प्लीज सपोर्ट करा. पहिला ब्लॉग आहे भाई. ब्रिजचं बंदी आहे हे कसं बंद हे बघा. ब्रिज अशा प्रकारे इथे बंद केला पोलिसांनी. ना तुम्ही त्या साईडला जाऊ शकता ना येऊ शकता, पण आपण करायचं तेच. आपण खूप प्रयत्न करू त्या साईडला जाण्याचा. तर आता आपण तिथून डायरेक्ट उडी मारूया आणि पलीकडे जाऊया. तर मी तुम्हाला पलीकडे जातो आणि व्हिडिओ सुरू करतो. दरवर्षी जशी मी गणपतीची वाट बघतो तशी ह्या फळाची जास्त वाट बघतो. कारण हे पण मला गणपतीचाच खायला भेटतो. माहिती नाही कोणता आवळा आहे, पण आवळा आहे. स्टारवाला आवळा आहे. मी ह्याची जास्त वाट बघतो. चिंचपोकळी आणि लालबाग बीच हे जे समीकरण आहे आणि 2017 नंतर जे नव्हतं, ह्या वर्षी आपण परत बघणार आहे. आपल्या समोर आहे लालबाग बीच आणि ह्या वर्षी जशी चिंतामणीची हवा झाली आहे तशी हवा होणार आहे फक्त लालबाग बीच.
आणि एवढ्या गर्दीमध्ये मी हे जे शूट करतो आहे समजत नाही आहे. फक्त ही माझी भावना आहे, तुम्ही समजून घ्या की मला काय बोलायचं आहे. पण खरंच सध्या माझ्या डोळ्यात पाणी आहे. खूपच छान. गणपती बाप्पा मोरया.